रोहित पवारांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेत। सरकारवर प्रतिकात्मक आसूड ओढत हे कार्यकर्ते आंदोलन करतायत। रोहित पवारांसाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत समर्थन दिलंय। रोहित पवार पळणारे नाही तर लढणारा दादा असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आलाय। लागायचा सप्त लिखना वा तर ही दोन दृश्य, एकीकडे रोहित पवारांसाठी जी बॅनरबाजी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाजवळची, दुसरीकडे सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवला जातोय। आसूड ओढत कार्यकर्ते या चौकशीचा निषेध नोंदवतायत। राष्ट्रवादीच्या रोहित पवार समर्थक कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। रोहित पवार आज ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहे आणि त्यांच्या मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। एक कार्यकर्ता आहे जो आसूड घेऊन आलेला आहे, आपण त्यांना बोलूया। आसूड आणलाय, कशासाठी आहे आसूडा? सरकार हे जे शेतकऱ्यांना झोलवतंय, रोहित दादांना जे त्रास द्यायचं काम चालवलंय त्या विरोधात आम्ही आसूड आणलेला आहे आणि आसूडाने त्यांचे लक्तरे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। याच आसूडाने सरकारचे लक्तरे काढण्याचा मानस हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। सुमेश मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।